सिल्लोडमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर लाठीचार्ज झालेला आहे। संभाजीनगरमधील सिल्लोडमधील आपण दृश्य बघतोय। आता जमावावर थोडासा लाठीचार्ज पोलिसांनी केलेला आहे। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कुमक आलेली आहे। दृश्यामध्ये बघतो की सगळे नागरिक सैरावैरा पळतात। सिल्लोडमध्ये मतमोजणी केंद्राबाहेरचे सगळे दृश्य आहे। निश्चितच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गेल्या काही वेळापासून साधारणतः 2 तासांपासून तणावाचं वातावरण बघायला मिळतंय आणि सध्या या ठिकाणी झालेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना आता लाठीचार्ज करावा लागला। सिल्लोडमध्ये मतमोजणी अजूनही सुरूच आहे आणि आता लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। खूप मोठा जमाव मतदान केंद्राबाहेर जमलेला आहे। भाग 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 जाएगा अंदर। भाग 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 जाएगा अंदर। पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। 2 ते 3 पोलीस लाठीचार्ज मध्ये जखमी सुद्धा झालेले आहे। सिल्लोड निवडणूक अधिकाऱ्यांकडून निकाल राखीव ठेवण्यात आला। सिल्लोड मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि कलम 144 सुद्धा लागू झालाय। हाच तो मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपकडे मदत मागितली होती अब्दुल सत्तारांचा पराभव करण्यासाठी। निश्चितच मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर मतमोजणी देखील या ठिकाणी थांबवण्यात आलेली होती आणि कलम 144 सध्या लागू करण्यात आले। या मतदान केंद्राबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे कारण खूप मोठ्या प्रमाणात नागरिक या मतदान केंद्राबाहेर जमलेले आहेत। नागरिकांना पांगवण्यासाठी आता पोलीस बळाचा वापर करतायत। सिल्लोडमध्ये चुरशीची लढत आहे। शिंदे गटाचे अब्दुल सत्तार जे विद्यमान मंत्री देखील आहेत ते रिंगणात आहेत तर ठाकरे गटाकडून बनकर आणि मात्र या मतदारसंघामध्ये भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तारांना तीव्र विरोध केला होता।